हॅलो फ्रेंड्स, नोंदणी व मुद्रांक विभाग याची जी तुमची एक्झाम लवकरच होणार आहे याकरिता आपण टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत। आज टेस्ट क्रमांक 01 बघणार आहोत। एकूण 50 मार्कांची आज ही टेस्ट असणार आहेत। आपण स्वतः देखील या ठिकाणी पार्टिसिपेट करायचं आहे। एकूण 25 प्रश्न असतील 50 मार्कांसाठी। त्यापैकी आपण गेस करायचं आहे आणि जेवढे प्रश्न आपल्या बरोबर येतील त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपले किती मार्क्स पडले ते आपण खाली कमेंट करू शकता। आणि लक्षात घ्या, परीक्षेसाठी आपण जे कंटेंट तयार केलं आहेत यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केले आहेत। 18,500 प्लस प्रश्न आहेत। प्राइस आहे 249 रुपये। हे मटेरियल देखील आपण घेऊ शकता। हे जे मटेरियल आहे ते बाकी एक्झामला देखील आपण यूज करू शकता। व्हिडिओला सुरुवात करायचं आहे। सर्वात पहिला प्रश्न आहे, सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहेत हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात की आंध्र प्रदेश। तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता। कमेंट करण्यासाठी आपण ऑप्शन 1, 2, 3, 4 असं खाली कमेंट करायचं आहे। आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला किती मार्क पडले ते देखील शेवटी कमेंट करा। याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश। व्हेकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसने सुसज्ज असलेली सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आपत्कालीन प्रतिसाद समर्थ प्रणालीशी जोडणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। पुढील प्रश्न, द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनल्या आहेत? ऑप्शन आहेत 14व्या, 15व्या, 12व्या की 13व्या। आय होप या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट केलं असेल। तर योग्य उत्तर आहे 15व्या। द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिसातील मयूरभंज जिल्ह्यातील उपरवेडा गावात एक संथाली आदिवासी कुटुंबात झाला। 1997 मध्ये राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शाळेतील शिक्षिका म्हणून सुरुवात केली होती। 2015 ते 2021 पर्यंत त्यांनी झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे। त्या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राज्यपाल आणि भारतीय राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिसातील पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या। पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या सन 1936 मधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले गाव कोणते? ऑप्शन आहेत नवापूर, नंदुरबार, शिरपूर, धुळे, येवला, नाशिक की फैजपूर, जळगाव। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फैजपूर, जळगाव। फैजपूर, जळगाव येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतात? ऑप्शन आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी की जिल्हा परिषद अध्यक्ष। तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात। जिल्हा परिषद ही जिल्ह्याच्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था आहे। पुढील प्रश्न, भारतीय भूसेना दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 15 जून, 15 जानेवारी, 25 नोव्हेंबर की 25 डिसेंबर। तर याचं योग्य उत्तर आहे 15 जानेवारी। 15 जानेवारी रोजी भारतीय भूसेना दिन, 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन, तर 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन साजरा केला जातो। पुढील प्रश्न, भारतीय हरित क्रांतीस कधीपासून सुरुवात झाली? ऑप्शन आहेत 1947, 1951, 1965 की 1974। प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, 1965। 1965 दरम्यान भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांती सुरू झाली। भारतातील कृषी उत्पादन वाढविणे हा हरित क्रांतीचा मुख्य उद्देश आहे। डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक मानले जाते। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? ऑप्शन आहेत शांतता, साहित्य, कला आणि रसायनशास्त्र। व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कला। नोबेल हा अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो। नोबेल पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला आहे।
पुढील प्रश्न, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? ऑप्शन आहेत गुजरात, अंदमान निकोबार बेट, महाराष्ट्र की अरुणाचल प्रदेश. तर लक्षात घ्या, अंदमान निकोबार बेट योग्य उत्तर असेल. अंदमान निकोबार बेटावरील बॅरेन या पर्वतीय प्रदेशात भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. यानंतर पुढील प्रश्न, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्हे असतात? ऑप्शन आहेत 3 स्टार, अशोक स्तंभ व 1 स्टार की अशोक स्तंभ व 2 स्टार. तर याचे योग्य उत्तर आहे 3 स्टार. अशोक स्तंभ हा अप्पर पोलीस अधीक्षकांच्या खांद्यावर असतो. त्यानंतर अशोक स्तंभ व 1 स्टार पोलीस अधीक्षक, त्यानंतर अशोक स्तंभ व 2 स्टार सहाय्यक पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या खांद्यावर असतात. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ऑप्शन आहेत यमुना, गोदावरी, ब्रह्मपुत्रा की गंगा. याचं उत्तर खाली कमेंट करा. आणि लक्षात घ्या, आपण जे 18,000 प्रश्नांचं मटेरियल आपल्याकरिता तयार केलं आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर ते लगेचच तुम्ही परचेस करून रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो सुरू करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गंगा. गंगा नदीचा उगम हिमालयात गंगोत्री येथे होतो. यमुना, कोसी, गंडकी, घागरा, चंबळ, मेटवा, शारदा या गंगेच्या उपनद्या आहेत. गंगा नदीची लांबी 2510 किलोमीटर असून ती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. यानंतर पुढील प्रश्न, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड की हिमाचल प्रदेश. तर लक्षात घ्या, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड राज्यात आहे. मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री प्रशासकीय अकॅडमी आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? ऑप्शन आहेत 29 नोव्हेंबर 1949, 29 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947 की 26 जानेवारी 1950. तर भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? उत्तर आहे 26 जानेवारी 1950. भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकारण्यात आली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर हे आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. ऑप्शन आहेत पठार, कोकण, विदर्भ की मराठवाडा. तर लक्षात घ्या, कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते परंतु त्या जास्त खोलीच्या असतात. आणि जी कोकणातील उल्हास नदी आहे याची सर्वाधिक लांबी आहे. तर तिची लांबी किती? तर 130 किलोमीटर इतकी. पुढील प्रश्न, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन आहेत चिखलदरा, महाबळेश्वर, तोरणमाळ की म्हैसमाळ. तर याचं योग्य उत्तर आहे तोरणमाळ. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. उंची साधारणतः 1150 मीटर इतकी आहे. यानंतर पुढील प्रश्न, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन आहेत राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद की लोकसभा. तर लक्षात घ्या, संसदेचं कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. तर वरिष्ठ सभागृह हे कोणतं आहे? तर राज्यसभा. लोकसभेची एकूण सदस्य संख्या 250 आहे. तर राज्यसभा हे स्थायी स्वरूपाचं सभागृह आहे. म्हणजे राज्यसभा काय? तर राज्यसभा आहे स्थायी सभागृह आणि वरिष्ठ सभागृह. तर लोकसभा कनिष्ठ सभागृह आणि अस्थायी सभागृह आहे. पुढील प्रश्न, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? ऑप्शन आहेत ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर, बेल मेटल की ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. तर याचे योग्य उत्तर आहे जर्मन सिल्वर. जर्मन सिल्वर हे निकेल, कॉपर आणि झिंक यांचे संमिश्र आहे. यानंतर पुढील प्रश्न,
भीम ॲपचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन आहेत भारत इंटरफेस फॉर मनी, भारत इंटरचेंज फॉर मनी, भारत इंटरफेस मेथड की भारत इंटरफेस फॉर मार्केट. तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर लक्षात घ्या, याचं पूर्ण नाव आहे भारत इंटरफेस फॉर मनी. हे मोबाईल ॲप आहे. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केलेलं ॲप आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हे ॲप वापरलं जातं. पुढील प्रश्न, CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत संगणक, खाणकाम, अंतरिक्षयान की मोबाईल फोन. तर CDMA तंत्रज्ञान हे मोबाईल फोनशी संबंधित आहे. CDMAचा फुल फॉर्म आहे कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सिस. तर GSMचा फुल फॉर्म आहे ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल. वरील दोन्हीही मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या रेडिओ सिस्टीम आहेत. यानंतर पुढील प्रश्न, लोकमान्य जयप्रकाश नारायण तर टिळक या संदर्भात सांगा. लोकनायक, महर्षी, महात्मा की पितामह. तर लोकनायक. जयप्रकाश नारायण हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते. 1934 मध्ये नरेंद्रदेव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राम मनोहर लोहिया इत्यादी नेत्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, असं केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं आणि असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा भेटते. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा. पुढील प्रश्न, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख की कर्मवीर भाऊराव पाटील. तर कमवा व शिका संकल्पनेचे मूळ जनक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1909 मध्ये सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी आश्रम सुरू केले. 4 ऑक्टोबर 1919 रोजी सातारा जिल्ह्यातील कार्ले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतात? ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार की मुख्याधिकारी. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तहसीलदार. तहसीलदार हा महसूल खात्याचा वर्ग 1चा अधिकारी आहे. त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते. तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार हाच तालुका दंडाधिकारी म्हणून कार्य पाहतो. तहसीलदार पिकांची आणेवारी देखील ठरवतो. पुढील प्रश्न, करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? ऑप्शन आहेत जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस की महात्मा गांधी. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी 1942च्या चले जाव चळवळीत ही घोषणा केली. भारतीयांच्या मनात तीव्र राष्ट्रवादीची भावना उत्पन्न करणे हा त्यामागचा हेतू होता. यानंतर पुढील प्रश्न, इतिहासात लाल पालमध्ये पाल हे कोण आहेत? बिपिनचंद्र पाल, स्वामी पाल, शरदचंद्र पाल की राजेंद्र पाल. तर याचे योग्य उत्तर आहे बिपिनचंद्र पाल. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला इतिहासात लाल पाल म्हणून संबोधले जाते. यानंतर पुढील प्रश्न, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? ऑप्शन आहेत मिथेन, कार्बन डायऑक्साईड, ॲब्सिटिलीन की इथिलीन. तर गोबर गॅसचा प्रमुख घटक आहे मिथेन. मिथेन हा अल्केन गटातील आहे. यानंतर पुढील प्रश्न, भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन आहेत मिनरोलॉजी, मेट्रिओलॉजी, मेटलर्जी की ॲकॉस्टिक्स. तर याला काय म्हटलं जातं? मिनरोलॉजी म्हटलं जातं. मेटलर्जी धातू शुद्ध करण्याचं शास्त्र आहे. मेट्रिओलॉजी हवामानशास्त्र, तर ॲकॉस्टिक ध्वनीच्या गुणधर्माचा अभ्यास करणारं भौतिकशास्त्राची शाखा आहे. तर अशा पद्धतीने 25 प्रश्न बघितले 50 मार्कांसाठी. आपले जेवढे प्रश्न बरोबर आले असेल त्याला मल्टिप्लाय बाय 2 आणि आपला स्कोअर खाली कमेंट करायचा आहे. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. 100+ लाईक आल्यानंतर पुढील व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन येणार आहोत. तर लक्षात घ्या, जे आपलं मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्नांच्या 10 सराव प्रश्नपत्रिका
सामान्य ज्ञानचे प्रश्न 110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड सर्व कंटेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. प्राईज आहे फक्त 249. याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा याच क्रमांकावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, खाली थँक्यू कमेंट करा आणि आपले जेवढेही ग्रुप आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.